हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू मैदानात मनसेचा 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार। ठाकरे बंधूंचे 2 वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही हालचाली। मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याची उत्सुकता। पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सरकारची भूमिका राज ठाकरेंनी सपशेल फेटाळली। मराठीत शिकून दादा भुसे मंत्री झालेच ना, राज ठाकरेंचा टोला। दादा भुसे रिकाम्या हाताने परतले। पहिली ते 10वी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातच स्वीकारला। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा, तर हिंदी सक्ती नसल्याचं फडणवीसांनी पुन्हा केलं स्पष्ट। टीकाकारांच्या बापाला मोदींनी 6000 दिले। आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। विरोधकांकडून हल्ला बोल तर मुख्यमंत्र्यांनी उपटले कान। चौफेर टीकेनंतर लोणीकरांकडून माफीनामा। शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी होणार। अजित पवारांच्या अर्थ खात्याची अहवालात भीती। मार्च 2026 पर्यंत राज्य सरकारवर 9 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। काँग्रेसच्या सतेज पाटलांचा इशारा। धाराशिवमध्ये शेतकरी आंदोलनानंतर महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवली। विदर्भामध्ये अनेक भागात पूरस्थिती। वाशिम, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्याला पावसाने झोडपलं। उत्तर भारतात पावसाचा कहर। हिमाचलमध्ये 5 ठिकाणी ढगफुटी। 5 जणांचा मृत्यू। रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथच्या दिशेने जाणारी बस नदीमध्ये कोसळली। भारताच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करायला नकार। दहशतवादाशी भारताच्या चिंतांचा समावेश नसल्यानं भूमिका। नीरा नदीत ज्ञानोबांच्या पादुकांचं स्नान। पालखी लोणंद मुक्कामी तर तुकोबांच्या पालखीचा बारामतीत विसावा। संत नामदेव महाराजांचं रिंगण मोठ्या उत्साहात संपन्न। भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात दाखल। ISS मध्ये पोहोचताच अंतराळ प्रवासाच्या अनुभवाचं रोमांचक वर्णन करत शुभांशु शुक्ला यांचा भारतीयांसाठी खास संदेश। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।